छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज शिवजयंती आहे आणि आजच्या या शिवजन्मोत्सव आणि शिवजयंतीचं औचित्य साधून आज शिवसृष्टीच्या प्रथम चरणाचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते होतोय झालाय ते या भारताचे यशस्वी आणि कर्तव्यदक्ष गृहमंत्री अमितभाई शाह साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढाजी, आपले आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, प्रवीण दबडगाव, जगदीश कदम, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आई जिजाऊंना देखील मनापासून त्यांनाही वंदन करतो। आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसृष्टीचं लोकार्पण होत आहे। अशा पवित्र दिनी या पवित्र कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे माझं खऱ्या अर्थाने मोठं भाग्य समजतो। आणि या कार्यक्रमाला खास आवर्जून आपल्या देशाचे गृहमंत्री अमितभाई आले, त्यांचं महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आणि हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि अमितभाई इकडे आलेत। खरं म्हणजे त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय, पहिला टप्पा। ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अलौकिक कार्यकाळ आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी या राज्यासाठी देशासाठी हिंदवी स्वराज्यासाठी जे अलौकिक काम केलं आहे त्याचे ते अभ्यासक देखील आहेत, प्रशंसक आहेत आणि शिवभक्तही आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होतं आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। आणि महाराष्ट्राचा अभिमान हे खऱ्या अर्थाने छत्रपतींचं जीवित कार्य होतं। राजांनी रयतेसाठी आपला जीव ओवाळून टाकला आणि त्यांनी जे कार्य केलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारची त्यांची कार्यपद्धती होती। आणि त्याचबरोबर ते अतिशय कुशल संघटक, कुशल प्रशासक। आज गडकिल्ले, आज शिवनेरीला आम्ही जाऊन आलो, एवढ्या उंचावर कसा किल्ल्याचे बांधकाम झालं, कसं ते सगळं केलं, त्या गडावर पाणी, सगळं नियोजन आणि या सगळं जे आहे, जेवढं दूरदृष्टी असलेलं आपल्या राजांचं व्यक्तिमत्व आज त्यांनी एक आदर्श असा आपल्या समोर घालून दिलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या जयंतीचा दिवस देखील एका मोठ्या सणासारखा, महोत्सवासारखा साजरा व्हावा असं देखील या सरकारने आज प्रयत्न केला आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते 3 शब्द जरी उच्चारले तर आजही अंगावर शहारे उठतात, एक स्फूर्ती येते, ऊर्जा येते, असं त्यांचं अलौकिक कार्य। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला त्यांच्यासारखा दुसरा राजा अखिल विश्वात सापडणं अवघड आहे, ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे। आणि आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची देखील आपल्याला सगळ्यांना आठवण आल्याशिवाय राहणार नाही।
कारण ही शिवसृष्टीची कल्पना जी आहे ही आदरणीय बाबासाहेबांची, आणि खरं म्हणजे हे काम त्यांच्या हयातीमध्येच ते असतानाच व्हायला पाहिजे होतं. परंतु ठीक आहे, काही गोष्टी असतात, काही गोष्टी काळानुरूप त्यालाही काळ वेळ योग यावा लागतो, आणि ते आज या ठिकाणी पहिला टप्पा सुरू होतोय. ही देखील एक चांगली बाब आहे आणि राज्य सरकारने देखील त्यासाठी 50 कोटी रुपयाचा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 50च नाही, आज या ठिकाणी देशाचे आपले सर्वांचे नेते मार्गदर्शक गृहमंत्री अमितभाई आहेत. खऱ्या अर्थाने या देशाचा राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. या देशाचं नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री, आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब करतायत. आणि मगाशी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ती आठवण सांगितली. इथे येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केला, वंदन केलं आणि कारभार सुरू केला. त्यामुळे बिलकुल या ठिकाणी या शिवसृष्टीला काही कमी पडणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला शब्दही देऊ इच्छितो. खरं म्हणजे एवढं चांगलं अप्रतिम अद्भुत असं काम आपण केलेलं आहे, अप्रतिम आणि अद्भुत. आणि त्यामुळे हा जो काही उपक्रम आहे, हा उपक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी सुरू केलेलं हे काम जे आहे, मी पाहिलं शिवतीर्थावर ही शिवसृष्टी त्यांनी त्या ठिकाणी साकारली होती, आणि तशाच प्रकारची शिवसृष्टी एक खऱ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लोकांना प्रेरणा देण्यासाठी उभी राहिली पाहिजे, ही संकल्पना मांडली. आणि तेव्हापासून याचं काम सुरू झालं आणि आज त्याचा पहिला टप्पा पूर्ण होतोय. खरं म्हणजे अमित भाई, आप यहाँ पर उपस्थित है, अभी ये शिवसृष्टि का काम नहीं रुकेगा, अभी बहुत तेजी से आगे जाएगा, आगे बढ़ेगा और पूरा भी हो जाएगा. इसमें किसी को शक करने की आवश्यकता नहीं है, क्योंकि आप स्वयं छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास के बड़े विद्वान और शिव प्रेमी हैं. बहुत से लोग नहीं जानते होंगे, लेकिन आपने छत्रपति शिवाजी महाराज और मराठों के इतिहास का अध्ययन किया है, पूरी तरह उसकी जानकारी आपने ली है. और इस इतिहास पर अभी आपने किताब भी लिख रहे और ये प्रकाशित भी होगा जल्दी. और इसमें दिलचस्प बात यह है कि आपने इस किताब के लिखने के लिए सबूत के तौर पर लंदन से भी कुछ सामग्री, दस्तावेज यहाँ लाने का भी अनुरोध किया है. यह सुखद संयोग है. आपने जहाँ जहाँ से छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास है वो इकट्ठा करने का काम आप कर रहे हैं, ये बहुत बड़ी बात है. अभी हम लोग वहाँ बैठे थे, तो ये बैठने के बाद आपने जो जो सुझाव यहाँ पर दे रहे थे, इससे हमारे मन में एक भावना पैदा हुई है कि छत्रपति शिवाजी महाराज का काम, उनका काम शुरू होने से पहले क्या परिस्थिति थी, उनके 50 साल में जो काम उन्होंने किया, इस देश की जनता का जो रक्षण उन्होंने किया, ये देश में एक आदर्श राजा क्या होता है, ये आदर्श दुनिया को दिखाने का काम किया. लेकिन इसका असर वर्षों तक आगे भी कैसा आगे लोगों को प्रेरणादायी हो, ऐसा सुझाव आपने भी दिया है. ये बहुत बड़ी बात है, ये बहुत बड़ी बात है. ये सिर्फ या एक शिव सृष्टी नहीं, यहाँ पर आने वाला हर व्यक्ती, इथे येणारा प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याचं कुशल संघटन, त्याचं प्रशासन आणि त्यांची दूरदृष्टी, त्यावेळे काय होतं, त्यावेळे काय आर्किटेक्ट इंजिनियर होते, परंतु त्यांच्याही पुढे जाऊन हे सगळं एवढा मोठे गडकोट किल्ले बांधले आणि त्याच्यावर तोफा नेल्या, तिथे आपल्या सैन्याची काळजी घेतली, सगळं सगळं पाण्याची व्यवस्था. हे साध्या सोप्या माणसाचं काम नाही, ती दैवी शक्ती होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतीनं आपण विनम्र अभिवादन करतोय. आणि खऱ्या अर्थाने या शिवसृष्टीमध्ये जे जे लोक येतील, आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी
ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं जिथं गेले, जिथं जिथं पराक्रम गाजवला, कर्तबगारीचा ठसा उमटवला, अशा प्रत्येक ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जात होते, तिथली माती कपाळाला लावत होते आणि शिवरायांच्या काही खानाखुना पुरावे सापडतात का हे पाहत होते. असा अतिशय मोठा अभ्यास त्यांनी गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये केला. आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की त्यांनी जाणता राजासारखे महानाट्य जे आहे, हे महानाट्य सगळ्या देशभरात नाही जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचवला. आणि म्हणून आज आपण त्यांची जी संकल्पना आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, हे पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि त्यांनी जे इतिहास संशोधनाचं कार्य केलं, जे गडकोट किल्ल्यावर गेले, हे गडकोट किल्ले हे आपला इतिहास आहे, ही आपली संपत्ती आहे, आपला ऐश्वर्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आदर्श आहे, तो जतन करण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही, कारण शेवटी आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून संयोजकांना धन्यवाद देतो. मगाशी आपण म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशीर्वादाने हा धनुष्यबाण देखील आम्हाला मिळाला आहे आणि नक्कीच त्याचा आनंद सगळ्यांनाच झालेला आहे. आणि म्हणून हे राज्य देखील सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण हा राज्य कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून आपण कामकाज करतोय. आणि म्हणून सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे राज्याचं या सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल, सुख समाधानाचे आयुष्य दिवस आणण्यासाठी हे सरकार स्थापन झालंय. आणि त्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे आशीर्वाद आहेत, आदरणीय अमित भाईंचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आणखी यापुढे आपल्याला राज्याचा विकास करायचा आहे. आणि या शिवसृष्टीमध्ये येणारा प्रत्येक जण इथं येऊन एक प्रेरणा घेऊन जाईल, स्फूर्ती घेऊन जाईल, ऊर्जा घेऊन जाईल आणि संस्कार केंद्र म्हणून ठरेल, याची ओळख होईल, एवढीच आपण अपेक्षा करूया. राज्य सरकार आपल्या सोबत आहे, त्यामुळे चिंता करू नका. मी आणि देवेंद्रजी आहे, आमची चर्चाही झालेली आहे. आणि स्वतः खुद्द या देशाचे गृहमंत्री इकडे आले, त्यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. हा आजचा योगायोग फार मोठा आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.